नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य, विषय कंपनी कायद्याची मूलतत्वे. प्रकरण पहिले, कंपनी कायदा 2013, ओळख व संकल्पना. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायदा 2013, ओळख व संकल्पना या प्रकरणातून आपणास भारतातील कंपनी कायद्याची पार्श्वभूमी आणि उत्क्रांती, कंपनी कायदा 2013 ची वैशिष्ट्ये, नवीन कायद्याअंतर्गत कंपनीची असणारी वैशिष्ट्ये, कंपन्यांचे प्रकार इत्यादी शिकण्याची संधी मिळणार आहे. तसेच आज आपण भारतातील कंपनी कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, कंपनी कायदा दुरुस्ती कायदा 2019 मधील विविध पैलू अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे कंपनी कायदा 2013 ची वैधता, कंपनी अधिनियम 2013 मधील ठळक वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम भारतातील कंपनी कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी कंपनी म्हणजे काय? तर कंपनी म्हणजे स्वतंत्र नाव आणि मर्यादित उत्तरदायित्व असलेल्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या व्यक्तींची एक स्वयंसेवी संस्था म्हणजेच कंपनी. कंपनी हा न्यायिक व्यक्ती आहे जो स्वतंत्रपणे कायदेशीर अस्तित्वात असणाऱ्या सदस्यांपेक्षा वेगळा असतो, जो स्वतःच्या अधिकार आणि कर्तव्यास सक्षम असतो आणि सतत वारसा मिळवण्याच्या संभाव्यतेने तो संपन्न असतो. त्यास आपण कंपनी असे म्हणत असतो. भारतातील कंपनी कायदा इंग्रजी अधिनियमांवर आधारित असलेला कायदा म्हणून ओळखला जातो. ब्रिटिश कार्यपद्धतीचा मोठा प्रभाव आपल्या कंपनी कायद्यावर आजवर असलेला आपल्याला दिसून येतो. इंग्लंडमध्ये संयुक्त स्टॉक कंपन्यांचा कायदा 1844 साली लागू झाला. त्यानंतर 1850 मध्ये भारतात प्रथम कंपनी कायदा संमत झाला. त्यामध्ये कंपन्यांची नोंदणी आणि समभागांचे हस्तांतरण याची तरतूद होती. 1857 च्या दुरुस्ती कायद्याने मर्यादित उत्तरदायित्वासह किंवा त्याशिवाय नोंदणीचा अधिकार दिला. त्यानंतर ब्रिटनमधील तत्सम तत्वांचे पालन करून कायद्यानुसार बँकिंग किंवा विमा कंपन्यांना हा अधिकार देण्यात आला. 1856 च्या कंपनी ऍक्टने मागील सर्व कायदे रद्द केली. या कायद्यात कंपन्या आणि इतर संघटनांना समावेश, नियमन आणि वळण करण्याचे घटक समाविष्ट आहेत. हा कायदा 1882 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला. जोपर्यंत इंग्लंडमधील कंपनी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांना मूर्त स्वरूप येत नव्हते तोपर्यंत हा कायदा लागू करण्यात आला होता. 1913 मध्ये एकत्रीकरण कायदा मंजूर करण्यात आला. 1936 मध्ये एकत्रीकरण कायद्यात मोठी दुरुस्ती करण्यात आली. त्या दरम्यान इंग्लंडने 1936 मध्ये सर्वसमावेशक कंपन्यांचा कायदा केला. सरकार आणि कोर्टाने कंपन्यांच्या कारभारात थेट हस्तक्षेप करण्यासाठी किंवा कंपन्यांच्या हितासाठी आवश्यक कारवाई करण्यासाठी व्यापक अधिकार गृहीत धरले. या अध्यादेशाची जागा 1948 च्या दुरुस्ती कायद्याने घेतली. 1950 च्या शेवटी स्वतंत्र भारत सरकारने S.C. भाभा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. भारतीय कंपन्यांच्या कायद्यातील सुधारणांच्या संपूर्ण प्रश्न, विशेषतः भारतीय व्यापार आणि उद्योगाच्या विकासासंदर्भात या समितीने पाहणी करावी अशी अपेक्षा होती. भाभा समितीच्या शिफारशीनुसार कंपन्या आणि इतर काही संघटनांशी संबंधित पूर्वीचे कायदे एकत्रित आणि सुधारित करण्याच्या उद्देशाने कंपनी कायदा 1956 लागू करण्यात आला. हा कायदा 1 एप्रिल 1956 रोजी अस्तित्वात आला. हा कंपनी कायदा मुख्यत्वे भाभा समितीच्या शिफारसींवर आधारित होता. हा कायदा संसदेने आजवर केलेला सर्वात मोठा कायदा होता असे म्हटले तरी वावगे होणार नाही.
या कायद्यात ठराविक कालावधीत दुरुस्ती करण्यात आल्या होत्या. कंपनी कायदा 1956 मध्ये 658 कलम आणि 15 परिशिष्टांचा समावेश होता. 1956 च्या कंपनी कायद्यामध्ये 1960, 1962, 1963, 1965, 1966, 1969, 1971, 1977, 1985, 1988, 1996, 1999, 2000, 2002 आणि 2006 मध्ये तात्कालीन गरजांच्या अनुषंगाने सरकारने आवश्यक सुधारणा केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वेगवान बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेत कंपन्यांना जागतिक स्पर्धात्मकता प्राप्त करण्यास सक्षम करणारा कायदा तयार करण्यासाठी सरकारने सल्लामसलत प्रक्रियेद्वारे कंपनी कायदा 1956 च्या सर्वसमावेशक पुनरावृत्तीसाठी हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला होता. या दिशेने पहिले पाऊल म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियावर सार्वजनिक दृश्यासाठी विधान स्वरूपात काढलेला कंपनी कायद्यावरील संकल्पित पेपर उघडकीस आला, ज्यायोगे सर्व इच्छुक पक्ष सामील असलेल्या संकल्पनेवरच आपली मते व्यक्त करू शकत नाहीत, परंतु त्यावरील फॉर्म्युलेशन सुचवू शकतात. तत्कालीन सरकारने इराणी समितीच्या शिफारसींचा विचार केला आणि उद्योग मंडळे, व्यावसायिक संस्था, सरकारी विभाग, कायदेशीर तज्ज्ञ आणि व्यावसायिक इत्यादींसह विविध भागधारकांशी विस्तृत चर्चा केली. त्यानंतर कंपनी विधेयक 2009 मध्ये लोकसभेत सादर करण्यात आले. 3 ऑगस्ट 2009 रोजी संसदेत यावर चर्चा झाली. या विधेयकात कंपनीचे कामकाज हाताळताना स्वयंनियमन आणि नियामक मान्यता कमीत कमी करण्यावर अधिक भर दिला गेला. विधेयकात विविध भागधारक लोकशाहीचे आश्वासन देण्यात आले. भागधारकांना अधिक अधिकार असलेले कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे कठोर नियम आहेत आणि अधिक प्रकटीकरणे आवश्यक आहेत. संसदेत प्रस्ताव आल्यानंतर कंपनी विधेयक 2009 मध्ये अर्थसंकल्पीय संसदीय स्थायी समितीकडे परीक्षेसाठी पाठवले गेले. त्यांनी आपला अहवाल 1 ऑगस्ट 2010 रोजी संसदेला सादर केला. समितीच्या अहवालाच्या प्रकाशात विधेयकात काही दुरुस्त्या करण्यात आल्या गेल्या आणि सुधारित कंपनी विधेयक 2011 आणले गेले. ही आवृत्ती समितीकडे देखील संदर्भित केली गेली, ज्यामुळे पुढील काही दुरुस्त्या सुचविल्या. 1 डिसेंबर 2012 रोजी लोकसभेने आणि 8 ऑगस्ट 2013 रोजी राज्यसभेने हे सुधारित विधेयक मंजूर केले. या विधेयकाचे नाव कंपनी बिल 2012 असे ठेवले गेले. कंपनी विधेयक 2012 अखेर कंपनी अधिनियम 2013 बनले. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की कंपनी विधेयक 2012 हे कंपनी अधिनियम 2013 बनले. त्यास 29 ऑगस्ट 2013 रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि अखेरीस 30 ऑगस्ट 2013 रोजी भारताच्या राजपत्रात त्यास सूचित केले गेले. कंपनी कायदा 2013 मध्ये आतापर्यंत 4 वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. कंपनी दुरुस्ती कायदा 2015, कंपनी दुरुस्ती कायदा 2017 आणि कंपनी दुरुस्ती अधिनियम 2019. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व दुरुस्त्या करण्यामागे कायद्याची कार्यक्षमता वाढविणे आणि व्यवसाय सुलभतेने करणे, व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे हा होता. असा भारतातील कंपनी कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आज आपण बघितलेली आहे. कंपनी कायदा दुरुस्ती कायदा 2019 मधील विविध पैलू. विद्यार्थी मित्रांनो,
हा कायदा जुलै 2019 मध्ये संसदेने मंजूर केला. कंपनी कायद्यात नुकत्याच केलेल्या दुरुस्तीनुसार शिफारस केलेले बदल आपण बघणार आहोत. कंपन्यांना CSR च्या उद्देशाने न पाठवलेले पैसे विशेष खात्यात ठेवावे लागतात. CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येक कंपनीला CSR च्या उद्देशाने काही पैसे बाजूला काढावे लागत असतात. पण जर कंपनीने CSR च्या उद्देशाने पैसे पाठवले नाही तर कंपनीला ते विशेष खात्यात ठेवावे लागतात. ही रक्कम जर वर्षाच्या कालावधीनंतर पाठपुरावा न करता ठेवल्यास कायद्याच्या अनुसूची 7 मध्ये निर्दिष्ट केलेल्या निधीमध्ये तो हलविला जातो. हा अगदी पंतप्रधानांचा मदत निधी सुद्धा असू शकतो. या कायद्यानुसार कंपनीचे रजिस्ट्रार कंपनीच्या कायद्यानुसार व्यवसाय किंवा कार्यप्रणाली करत नसल्यास कंपन्यांचे नाव रजिस्टर ऑफ कंपनी मधून काढून टाकण्यासाठी कारवाई करू शकतात. या कायद्यात नमूद केलेल्या 16 किरकोळ गुन्ह्यांचा डिक्रिमिनलायझेशन सिव्हिल डिफॉल्ट केला गेला आहे. कंपनी कायदा 2013 ची वैधता. कंपनी कायदा 2013 च्या कलम 1 नुसार हा कायदा संपूर्ण भारतभर विस्तारित आहे आणि कायद्यातील तरतुदी पुढील बाबींवर लागू आहेत. या कायद्याअंतर्गत किंवा पूर्वीच्या कोणत्याही कायद्यात समाविष्ट असणाऱ्या कंपन्यांना 2013 चा कायदा लागू करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या तरतुदी वगळता विमा कायदा 1938 किंवा विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999 मधीलच्या तरतुदींशी विसंगत आहेत. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मधील कलम 10 च्या तरतुदींशी विसंगत असेपर्यंत आतापर्यंत असलेल्या बँकिंग कंपन्यांना हा कायदा लागू आहे. आतापर्यंत नमूद केलेल्या तरतुदी विद्युत अधिनियम 2003 मधील कलम 36 नुसार तरतुदी वगळता वीज निर्मितीच्या किंवा पुरवठ्यात गुंतवलेल्या कंपन्यांना कंपनी कायदा 2000 लागू करण्यात आलेला आहे. काही विशेष अधिनियमांद्वारे अस्तित्वात असलेली कोणतीही इतर कंपनी या अधिनियमाच्या विशेष कायद्याच्या तरतुदींशी विसंगत असल्याशिवाय आतापर्यंत लागू आहे आणि केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे नमूद केल्याप्रमाणे अशा अपवाद, बदल किंवा अनुकूलनाच्या अधीन असलेल्या अधिसूचनेद्वारे या अधिनियमाद्वारे अधिसूचित करून अधिनियमित करू शकेल अशा प्रकारच्या संस्था, कॉर्पोरेट यांना 2013 चा कायदा लागू करण्यात आलेला आहे. तसेच कंपनी अधिनियम 2013 एकात्मिक कंपन्यांना लागू नाही. असंख्य कंपनी, संघटना किंवा भागीदारी ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक समाविष्ट असतात त्यांना बेकायदेशीर घोषित केले गेले आहे. आता आपण कंपनी अधिनियम 2013 मधील काही ठळक वैशिष्ट्ये बघणार आहोत. कंपनी अधिनियम 2013 मध्ये एकूण 29 प्रकरणे असून त्यात 470 कलम आहे व 7 परिशिष्ट आहेत. कंपनी अधिनियम 2013 ची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. प्रथम, भागधारकांची लोकशाही. कंपनी कायदा 2013 ने भागधारक आणि इतर भागधारकांना त्यांच्या अधिकाराबद्दल अधिक माहिती आणि ज्ञानी बनविण्याच्या दृष्टीने नवीन संकल्पना आणली आहे. दुसरे, भागधारकांचे वर्चस्व. या कायद्यानुसार विविध महत्त्वपूर्ण व्यवहारांवरील भागधारकांच्या मंजुरीवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. कंपन्यांनी व्यवस्थापकीय मोबदल्याची मंजुरी घेण्याची गरज सरकारने योग्यरित्या कमी केली आहे आणि भागधारकांना ही मर्यादा मंजूर करण्याचा अधिकार सोपविण्यात आला आहे. तिसरे,
मंडळ कक्षेतून महिलांच्या योगदानास बळकट करणे. विहित कंपन्यांच्या संचालक मंडळावर किमान एक महिला संचालक म्हणून नेमणूक करणे आवश्यक आहे, जेणेकरून विविध कॉर्पोरेटला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विविध पार्श्वभूमीतून लाभ मिळवून देण्यासाठी टॅलेंट पूल रुंद करता येईल. चौथे, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व. यात कंपनी कायदा 2013 मध्ये कंपन्यांच्या विशिष्ट वर्गास कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व दर्शविणारे उपक्रम दरवर्षी ठराविक रक्कम खर्च करण्यास सांगितले जाते. सुरुवातीच्या वर्षात अंमलबजावणी करताना अडचणी येऊ शकतात, परंतु या उपाययोजनेमुळे सोसायटीतील वंचित आणि मागासवर्गीय भाग सुधारण्यास मदत होईल आणि कॉर्पोरेट खरं तर सोसायटीमधील त्यांची प्रतिष्ठा आणि प्रतिमा या दृष्टीने मिळवू शकेल. पाचवे, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. या कायद्यातील तरतुदीनुसार कंपनी लॉ बोर्ड आणि औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची जागा बदलवण्यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आणि नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्युनलची ओळख झाली. ते एकाच वेळी विशेष न्याय प्रदान करताना न्यायालयांना त्यांचे कामांचे ओझे दूर करण्यास मदत करतील. सहावा मुद्दा, फास्ट ट्रॅक विलिनीकरण. भारत सरकारची मान्यता मिळाल्यानंतर होल्डिंग आणि सहाय्यक कंपन्या आणि छोट्या कंपन्या अशा काही कंपन्यांच्या विलिनीकरण आणि एकत्रीकरणासाठी वेगवान ट्रॅक आणि सरलीकृत प्रक्रियेचा प्रस्ताव आहे. सातवा मुद्दा, क्रॉस बॉर्डर विलिनीकरण. कंपनी कायदा 2013 मध्ये दोन्ही बाजूंनी क्रॉस बॉर्डर विलिनीकरणाला परवानगी दिली गेली आहे. परदेशी कंपनी इंडिया कंपनीमध्ये विलीन होत आहे, यासाठी RBIच्या पूर्व परवानगीची गरज असते. आठवे वैशिष्ट्य, फॉरवर्ड व्यवहार आणि अंतर्गत व्यापार यावर बंदी. या कायद्यानुसार संचालक आणि मुख्य व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना कॉल खरेदी करण्यास मनाई आहे आणि कंपन्यांचे दोन समभाग, त्याची धारक कंपनी आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या आणि सहयोगी कंपन्यांचा पर्याय ठेवल्यास अशा व्यक्तींकडे प्रवेश करणे अपेक्षित आहे. अनमोल माहितीसाठी पूर्वी या तरतुदीमध्ये सेबीने भांडवल बाजाराचे नियामक म्हणून ठरवलेल्या नियमांमध्ये समावेश होता. आता हेही सांगण्यात आले आहे की सेबी नव्या कंपन्यांच्या नियमांच्या अनुषंगाने सूचीबद्ध कंपन्यांसाठी काही निकषांमधील बदलांविषयी चर्चा करेल अशी अपेक्षा आहे. पुढील वैशिष्ट्ये, भागधारकांच्या संख्येत वाढ. कंपनी कायदा 2013 ने एका खाजगी कंपनीत जास्तीत जास्त भागधारकांची संख्या 50 वरून 200 वर केली. पुढील वैशिष्ट्ये, जास्तीत जास्त भागीदारांवर मर्यादा. कोणतीही संघटना भागीदारीमधील व्यक्ती किंवा भागीदारांची कमाल संख्या विहित केलेल्या संख्येपर्यंत असू शकते, परंतु 100 पेक्षा जास्त नाही. हे बंधन वकील, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी इत्यादी व्यावसायिकांनी बनविलेल्या संघटना किंवा भागीदारीला लागू होणार नाही, जे त्यांच्या विशेष कायद्याद्वारे शासित असतात. कंपनी कायदा 1956 च्या अंतर्गत जास्तीत जास्त 20 व्यक्ती किंवा भागीदारांची मर्यादा होती आणि व्यावसायिकांना कोणतीही सूट देण्यात आली नव्हती. पुढील वैशिष्ट्ये, एक व्यक्ती कंपनी. खाजगी कंपनीचे नवीन स्वरूप प्रदान करते, म्हणजेच एक व्यक्ती कंपनी सुरू केली गेली आहे ज्यामध्ये फक्त एक संचालक आणि एक भागधारक असू शकेल. कंपनी कायदा 1956 मध्ये
खाजगी कंपनीच्या बाबतीत कमीत कमी 2 भागधारक आणि 2 संचालकांची आवश्यकता आहे. पुढील वैशिष्ट्ये असोसिएशनच्या लेखातील प्रवेश म्हणजेच नियमावली. कंपनी कायदा 2013 मध्ये असोसिएशनच्या लेखांच्या प्रवेशाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील वैशिष्ट्ये इलेक्ट्रॉनिक मोड. कंपनीच्या विविध प्रक्रियेसाठी ई-गव्हर्नन्स प्रस्तावित केले गेले आहे, जसे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कागदपत्रांची देखभाल आणि तपासणी, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात खात्यांची पुस्तके ठेवण्याचा पर्याय, कंपनीच्या वेबसाईटवर ठेवलेली आर्थिक स्टेटमेंट्स इत्यादी. पुढील वैशिष्ट्ये संरचनेवर निर्बंध. प्रत्येक कंपनीकडे किमान एक संचालक असा असेल जो मागील कॅलेंडर वर्षात एकूण किमान 182 दिवसांपर्यंतच्या कालावधीत भारतात राहिला असेल. पुढील वैशिष्ट्ये स्वतंत्र संचालकाच्या बाबतीत आहे. कंपनी कायदा 2013 मध्ये अशी तरतूद आहे की सर्व सूचीबद्ध कंपन्यांकडे स्वतंत्र संचालक म्हणून किमान 1/3 मंडळाचा असावा. अशा इतर वर्ग किंवा सार्वजनिक कंपन्यांच्या वर्ग जे केंद्र सरकारने विहित केलेले असतील त्यांना देखील स्वतंत्र संचालक नियुक्त करणे आवश्यक आहे. कोणताही स्वतंत्र संचालक सलग 2 टर्मच्या 5 वर्षाच्या अधिक कालावधीसाठी पदावर राहणार नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वतंत्र संचालक हा 5 वर्षाच्या कालावधीसाठी पदावर असतो. पुढील 5 वर्षासाठी तो पदावर राहत नाही, पण त्यानंतर येणाऱ्या पुढील 5 वर्षासाठी तो परत पदावर येऊ शकतो. पुढील वैशिष्ट्ये मंडळाच्या बैठकीची सूचना देणारी सूचना. कंपनी कायदा 2013 नुसार मंडळाच्या बैठकीस बोलविण्यासाठी किमान 7 दिवसांची सूचना देणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक मार्गाने कंपनीकडे नोंदणी केलेल्या प्रत्येक पत्त्यावर इलेक्ट्रॉनिक मार्गाने नोटीस पाठविले जाऊ शकते. कंपनी कायदा 1956 मध्ये कंपनीच्या बोर्ड बैठकीस बोलविण्यासाठी नोटीस कालावधी नमूद केलेला नव्हता. पुढील वैशिष्ट्ये संचालकांची कर्तव्ये परिभाषित. कंपनी कायदा 1956 च्या अंतर्गत एखाद्या कंपनीकडे संचालकांची विश्वासू कर्तव्ये होती. तथापि कंपनी कायदा 2013 मध्ये आता संचालकांची कर्तव्ये परिभाषित केली गेली आहे. पुढील वैशिष्ट्ये संचालक आणि अधिकाऱ्यावरील दायित्व. कंपनी कायदा 2013 च्या मध्ये भारतीय कंपनी कायदा 1956 प्रमाणे संचालक व अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई करण्यास प्रतिबंधित करत नाही. पुढील वैशिष्ट्ये लेखापरीक्षक बदलविणे. कंपनी कायदा 2013 नुसार सार्वजनिकपणे व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत ऑडिटर्स आणि कंपन्यांचे ऑडिट रोटेशनची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील वैशिष्ट्ये ऑडिट न करण्याबाबत. लेखापरीक्षकाची स्वातंत्र्य व लेखापरीक्षकाची जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी ज्या ऑडिटरची ऑडिटर म्हणून नेमणूक असेल त्या व्यक्तीस त्या कंपनीत नोकरी करता येत नाही. थोडक्यात कंपनी कार्यरत व्यक्तीस त्या कंपनीचा ऑडिटर म्हणून नेमता येत नाही. पुढील वैशिष्ट्ये आर्थिक वर्ष. प्रत्येक कंपनीचे वित्तीय वर्ष दरवर्षी 31 मार्च रोजी समाप्त होईल. व शेवटचे वैशिष्ट्ये पुनर्वसन आणि लिक्विडेशन प्रक्रिया. आर्थिक संकटात सापडलेल्या कंपन्यांच्या संपूर्ण पुनर्वसन आणि परिसमापन प्रक्रियेस या कायद्यानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण पहिले कंपनी कायदा 2013 ओळख व संकल्पना या प्रकरणातील भारतातील कंपनी कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच कंपनी कायदा दुरुस्ती कायदा 2019 मधील विविध पैलू अभ्यासलेले आहेत. कंपनी कायदा 2013 ची वैधता व कंपनी अधिनियम 2013 मधील ठळक वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण कंपनीची वैशिष्ट्ये तसेच कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 मधील फरक अभ्यासणार आहोत. धन्यवाद.